काय काय लागलंय? वार केलाय. सगळेजण घाबरले आहेत. हे कसा आहे सोलापूरचा वाघ? तर मित्रांनो, आपल्या सोलापूरची लेझिम बघण्यासाठी कोल्हापूरमध्ये गर्दी बघा दिसतं. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय कोल्हापूरला लेझिम खेळण्यासाठी. तर ऍक्टिव्हेट जिमच्या थ्रू आपण चाललोय. इथे आपली गाडी उभारली आहे, एक चडचणकर आहे आणि मागची गाडी कुठल्या आहे आपली? आकांक्षा. तर या दोन गाडीमध्ये आपण जाणार आहे. संकेत भाऊ व्हॉट्सअपवर मेसेज केलाय की नाश्ता आहे म्हणून सगळे लगेच पळत आली ती. आता सकाळी आपल्याला 7:15चा टायमिंग दिला होता आणि आपल्या मंडळाचे उपाध्यक्षांनी ग्रुपवर मेसेज केला की नाश्त्याची सोय केलेली आहे म्हणून लवकर आला. नाश्त्याची सोय केलेली आहे म्हणल्यानंतर तिथे वाजंत्री येऊन उभारलेत. ते आम्हाला सारखं विचारत आहेत की नाश्त्याची सोय कधी होणार. नाश्त्याची सोय ज्यांनी केली आहे त्यांनी मेसेज टाकलाय, तोच नाहीये इथं. आता इथं झाले सगळ्यांची तारंबळ. आम्ही बसलो आता मांडी घालून खाली पायरीवर व्यवस्थित. या पद्धतशीर नाश्ता आहे म्हणून लवकर आलो. गाडीला किक मारून लगेच जायला नाश्ता घरी केलो नाही. 2 टाइम खावा म्हणलो तिथं. बॉसची मीटिंग होती म्हणा. बॉस लवकर 7ला बोलवले होते. बॉस कितीचा लॉस झालाच? 4 करोड. आम्ही सर्वजण पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये वर्दीला जात होतो. सगळ्यांना 7चं टायमिंग दिलं होतं, परंतु 10 वाजता आम्ही गाडीची पूजा ते करून निघालो कोल्हापूरच्या दिशेने. तुला बुडताना पाहिलं मी म्हणून मी धावलो. मदतीला नव्हे तर सोबतीला, नाहीतर मला तरी छुट्याचे व्हायला. तर फायनली आज खूप मोठ्या प्रवासानंतर आपण पोहोचलोय कोल्हापूरमध्ये. तर आपला भाऊ बघा उलटे शिलटे घातलंय. आता गाडीमध्ये मजा मस्ती करत आम्ही येऊन पोहोचलो कोल्हापूरला आणि इथे यायला लहान लहान पोरांची ओळखी केलं आणि आपल्याला बोलवलं होतं झेडकॉक ग्रुपने लेझिम खेळण्यासाठी. झेडकॉक ग्रुप. आता शेवट रे तर सगळ्यांनाच माहित असेल. या भावासोबत जुगाड लावलं आणि या भावाने आपल्याला व्हिडिओ कॉलवर बोलू घालतो म्हणला होता शेवट रेला. तर बॉस आपण शेवट रेला भेटू तर शकत नाही, पण व्हिडिओ कॉलवर बोलणार आता. जरा व्हिडिओ चालू कर दादा. व्हिडिओ कॉल. दादा शेवट रे. अरे भावा सोलापूरवर ना आलाय भावा, तुझा खूप मोठा फॅन आहे. आपण पण व्हिडिओ करतो दादा तिकडे सोलापूरमध्ये ब्लॉगिंग. तर भावांनो, शेवट रेला बोलून खूपच भारी वाटलं. म्हणजे माझी इच्छा होती की भेटायची, पण ठीक आहे दादाला थोडंफार काम असल्यामुळं आपण भेटू शकलो नाही, पण कॉलवर नक्कीच बोललो. दाखव बॉडी दाखव. कोल्हापुरातल्या पोरांची बॉडी बघा निसता. कोल्हापूर म्हणलं की नाद नाही. इथल्या लहान लहान पोरांची कॉमेंट्री आहे का फक्त? सोलापूरचा वाघ आणि ते बी सोलापूरचा वाघ. बघा यो कसा खेळते बघा. वांड आहे बघा. बाई कसा शॉट मारला का बाई. बघा यो खवण्या. बघा यो खवण्या. तर भावांना स्किन केलो. यांचा बॉल हरवलाय. मी छकडी मारलो कुठं तर. बॉल पाहिजे. तर भावांना मी छकडी मारलो, बॉल हरवलाय आणि बॉल पाहिजे म्हणते ती. काय? चला. तर मित्रांनो, आता कोल्हापूर वर्सेस सोलापूर आपण कबड्डी खेळणार आहे. हे आपला विरोधी टीम आहे. कुणाला घेतो रे? ह्याला घेतो का? ए अण्णा मी ह्याला घेतो. अण्णा तू इकडे रे. तू सोलापूरचे सगळेजण घाबरले आहेत. हे कसा आहे सोलापूरचा वाघ? अबे बा या लहान मुलांसोबत तर खूप मजा मस्ती केला. आता जाऊयात कोल्हापूर मधील डेकोरेशन बघण्यासाठी गणपती बाप्पाचे. तर भावांनो, कोल्हापूर मधील गांधीनगरच्या गणपतींना दर्शन करण्यासाठी चाललोय आपण या दादासोबत गाडीवर. तू परमेश्वर
केलं. कोल्हापूरमधील गणपती बाप्पांचे डेकोरेशन बघून अगदी मन प्रसन्न झालं होतं. आपल्याकडे टाइम नव्हता म्हणून थोडंच गणपतीचे दर्शन केलं आणि नीट आलो लेझिम खेळण्यासाठी. तर मित्रांनो फायनली आपण रेडी होऊन आता निघालोय लेझिम खेळण्यासाठी कोल्हापूरमध्ये. पहिल्यांदा पूजा ते करून घेतलं. आता कोल्हापूरमध्ये राडा बघा सोलापुरी स्टाईल मध्ये लेझिमचं. तर मित्रांनो आपल्या सोलापूरची लेझिम बघण्यासाठी कोल्हापूरमध्ये गर्दी बघा दिसता. गर्दी बघा फक्त आपले लेझिम बघण्यासाठी. खरंच कोल्हापूरचे माणसं खूपच प्रेमळ होते आणि आपल्या सवंगडींनी पण सुट्टी दिली नव्हती लेझिमला. नुसता बुगा पाडला होता कोल्हापूरमध्ये लेझिम खेळून. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्कीच सांगा आणि जर खरोखरच व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब तेवढं नक्कीच करा.